महापुराच्या तडाख्यानं पंचगंगा बंधारा फुटला. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शिरोळ तालुक्यावर जलसंकट. ऐतिहासिक बंधारा वाहून गेल्यानं हजारो एकर शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. तातडीनं पुनर्बांधणी करण्याची सचिन शिंदे यांची मागणी. शिरोळ तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या पंचगंगा नदीवरील ऐतिहासिक कोल्हापूर पद्धतीचा बंधारा यंदाच्या महापुरात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंधाऱ्याच्या दक्षिणेकडील भाग प्रचंड पाण्याच्या प्रवाहामुळे पूर्णपणे नष्ट झाला असून संपूर्ण बंधाऱ्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. वर्षानुवर्ष प्रशासनाने आणि पाटबंधारे विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि तत्कालीन आमदार रत्नाप्पांना कुंभार यांच्या दूरदृष्टीतून उभारलेला हा बंधारा शिरोळच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. या बंधाऱ्यामुळे हजारो एकर शेतीला सिंचनाचं पाणी मिळत होतं, तसेच अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला होता. मात्र आता बंधारा फुटल्यानं आगामी काळात शेतीचं मोठं नुकसान होण्याची आणि पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते. गेल्या अनेक वर्षापासून बंधाऱ्याची झीज होत असतानाही पाटबंधारे विभागानं दुरुस्तीकडे डोळे झाक केले. 3 वर्षापूर्वी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नातून पश्चिम बाजूच्या मोहरीचं काम झालं होतं, पण ते अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याची टीका झाली होती. दुसरीकडे पूर्वेकडील बाजू धोकादायक असल्याचं वारंवार सांगूनही खासदार, आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही. याचा निष्काळजीपणाचा फटका आज संपूर्ण तालुक्याला बसलाय. बंधारा वाहून गेल्यानं त्यावरून होणारी वाहतूक आता अत्यंत धोकादायक बनली आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक सचिन शिंदे यांनी प्रशासनाकडे आक्रमक मागणी केली आहे. प्रशासनानं केवळ बैठका न घेता तातडीनं निधी उपलब्ध करून युद्धपातळीवर बंधाऱ्याचं पुनर्बांधकाम करावे, तसेच संपूर्ण बंधाऱ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून या निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सचिन शिंदे यांनी केली आहे. आमच्या प्रतिनिधींचा पाहत रहा CK24 न्यूज.